चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी समाधान पाटील आणि आपण बघत आहात खानदेश करिअर कट्टा. याचा आपला सर्वांचा आवडता युट्यूब चॅनल. मित्रांनो, आजचा आपला जो नवीन टॉपिक आहे तो म्हणजे चक्रव्याढ व्याज. आता चक्रव्याढ व्याज म्हणजे काय? मागचे टॉपिक आपण सरळ व्याज बघितला, आता आपण बघू चक्रव्याढ व्याज. आता बघा, आता चक्रव्याढ व्याज म्हणजे काय? चक्रव्याढ व्याज, चक्रवाढ व्याज याला एक कंपाऊंड इंटरेस्ट असं म्हणतात. कंपाऊंड इंटरेस्ट असं म्हणतात, बरोबर. आता मेन म्हणजे चक्रव्याढ व्याज म्हणजे काय? आता आपण मागे सरळ व्याज बघितलं की सरळ व्याज प्रत्येक वर्षी असो किंवा प्रत्येक महिना किंवा प्रत्येक दिवशी सारखं असतं. तर चक्रव्याढ व्याज तसं नसतं. चक्रव्याढ व्याज म्हणजे जसं की सरळ व्याज हे मुद्दलावर असतं, तर चक्रव्याढ व्याज हे पहिल्या वर्षी मुद्दलावर आणि पुढच्या वर्षी व्याजावर व्याज असतं. म्हणजे चक्रव्याढ व्याज म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे व्याजावर व्याजावर व्याज आकारणे. व्याज आकारणे समजलं? एवढंच महत्वाचं आहे. चक्रव्याढ व्याज म्हणजे व्याजावर व्याज आकारणे, बरोबर. त्यासाठी एक सूत्र आहे त्याचं, म्हणजे एक फॉर्म्युला आहे त्याचा. चक्रव्याढ व्याजाचा एक फॉर्म्युला आहे. आता बघा, एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, तो म्हणजे बघा पी ब्रॅकेटमध्ये 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन वजा पी. आता बघा इथं पी म्हणजे आपले मुद्दल, बरोबर. एन म्हणजे आपला कालावधी किंवा मुदत, बरोबर. आर म्हणजे दर, भाग करा 100. आता पी म्हणजे मुद्दल वजा करायची, समजलं. पी गुणिला ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू एन मायनस पी, हा त्याचा एक फॉर्म्युला आहे चक्रव्याढ व्याजाचा, बरोबर. आता चक्रव्याढ व्याज कसं काढतात आपण आता उदाहरणासहित बघू. चला पुढे. दसादसे 10 दराने 2000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रव्याढ व्याज किती? दसादसे मागच्या प्रकरणात आपण बघितलं, दसादसे म्हणजे दर साल, दर शेकडा, दर साल दर से, बरोबर. दर साल दर शेकडा. तर प्रश्न आपला असा आहे की दसादसे 10 दराने 2000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रव्याढ व्याज किती? आता मागे आपण एक फॉर्म्युला सांगितला बघा, पी ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू एन मायनस पी. पी म्हणजे प्रिन्सिपल, प्रिन्सिपल म्हणजे आपले मुद्दल, बघा 2000 1 प्लस आर म्हणजे रेट किती 10 आणि 100. एन म्हणजे आपले मुद्दल म्हणजे 2 वर्ष वजा हे मुदत, बरोबर. आता बघा 10 एक 10, 10 10 100 म्हणजे वर 1 त्याच्याने 100, बरोबर. आता बघा 2000 10 10 गुणिला 1 10 एक 10 आणि 1 11 11/10 त्याचा वर्ग वजा 2000, बरोबर. आता बघा 2000 जशात तसे, आता आपण याला असं लिहू शकतो 11/10 गुणिले 11/10, बरोबर. 2 वेळेस, कारण त्याचा वर्ग करायचा आहे, वजा 2000 जशात तसे, बरोबर. आता बघा इथं गुणाकाराचे चिन्ह आहे म्हणून हे जे शून्यवरचे एक याच्याशी कॅन्सल होते, 1 2 1 2, बरोबर. आता वर काय राहिलं? आता बघा 20 गुणिला 11 गुणिला 11 म्हणजे 121, बरोबर. 11चा वर्ग आहे वजा 2000, बरोबर. आता 121 गुणिला करा 242 242 242 आणि 0 वजा आहे 2000 2420 वजा 2000, बघा
2400, 2420 वजा 2000 म्हणजे 420 रुपये आपलं हे चक्रव्याढ व्याज. चक्रव्याढ व्याज समजलं. 10% दराने 2000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रव्याढ व्याज किती, तर ते 420 रुपये. हा झाला आपला फॉर्म्युला. हा होता फॉर्म्युला. आता फॉर्म्युला न टाकता एकदम सोप्या पद्धतीने सांगतो शॉर्ट मध्ये बघा. शॉर्ट मध्ये आता बघा, पी आपले किती, मुद्दल किती आपले 2000, एन किती आपलं 2 वर्षे, आणि रेट किती आपले बरोबर. आता बघा पहिल्या वर्षी, ते पहिले वर्ष व्याज किती येईल 2000 10% म्हणजे 200 रुपये बरोबर. पर पहिल्या वर्षी व्याज 200 रुपये अधिक दुसऱ्या वर्षी 200, ते 2000वर. आता बघ 2000 रुपये होते पहिल्या वर्षी, त्याचं व्याज झालं 200 रुपये, किती झाले 2200. म्हणजे 200 रुपये प्लस 2200चे 20 रुपये बरोबर. आता त्यांची बेरीज करा, 200 200 400 आणि 420 रुपये बरोबर. ही सोपी पद्धत, कारण पहिल्या वर्षी चक्रव्याढ व्याज आणि सरळ व्याज हे सारखंच असतं बरोबर. दुसऱ्या वर्षी व्याजावर व्याज घेतलं. आता बघा पहिल्या वर्षी 2000चे 10% म्हणजे 200, आणि दुसऱ्या वर्षी या 200चे अजून 10% आणि हे 2000चे 10%, असं टोटल जी रक्कम झाली ते 420. समज दुसरा, दसा दसे 10% दराने 10,000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्र व्याज किती. आता बघा आपण जे शॉर्ट पद्धत बघितली त्या शॉर्ट पद्धतीनं बघू. 3 वर्ष सांगितलं बरोबर. आता बघा पहिले वर्ष, दुसरे वर्ष आणि तिसरे वर्ष बरोबर. 10%. आता बघा 10,000चे 10% म्हणजे किती, 1000 बरोबर. तिन्ही वर्षी येतील 1000 रुपये बरोबर. नंतर दुसऱ्या वर्षी हे 1000चे 10% म्हणजे 100, इथं पण 10% 100 येतील बरोबर. आता बघा आता हे 100चे 1100, हे 1100चे 10% म्हणजे 110 बरोबर. आता बघा करा, 1000 2000 3000 31 32 3310 रुपये बरोबर. हे सोप्या पद्धतीत झालं. आपण जर फॉर्म्युला टाकला असता तर उत्तर पण हेच आलं असतं. 10% दराने 10,000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज आहे 3310 रुपये बरोबर. दसा दसे 10% दराने 2800 रुपयाचे 1.5 वर्षाचे चक्रव्याढ व्याज किती बरोबर. आता अगोदर आपण फॉर्म्युला टाकून बघू, नंतर आपण शॉर्ट पद्धतीने बघू. आता बघा आपला जो फॉर्म्युला आहे की 1 प्लस आर अपॉन 100 एन, पण इथं काय 1.5 वर्ष सांगे, हा झाला पहिल्या वर्षी, आणि दुसऱ्या वर्षी काय करावं लागतं, दुसऱ्या वर्षी आपल्याला काय करावं लागेल. आता बघ 1 प्लस जो दर आहे आपला, दरला 2 ने डिवाइड करायचं बरोबर, कारण तो अर्धा वर्षाचा आहे म्हणजे अर्धा वर्षाचा त्यासाठी दर. आता बघा झालं. आता किंमत टाका, 2800 1 प्लस आर किती आपला 10/100, 1 वर्ष म्हणजे रेस टू 1 लिहिलं तर नाही लिहिलं चालतं बरोबर. 1 प्लस 10/2 100 बरोबर. आता बघा 1 0 1 0 कॅन्सल, म्हणून 2800 ला 10 1 10 आणि 11/10 गुणिला. बघा 10/2 म्हणजे 5, 10/2 म्हणजे 5, डायरेक्ट 5 लिहू बरोबर. आता 5 1 5, 5 2 10 20 बरोबर. आता 20 1 20, 20 21/20 बरोबर. समजलं. हे ब्रॅकेट कॅन्सल करू.
एक दोन, एक दोन कॅन्सल. समजतंय? आता बघा 2 हे झाले 14. आता आपलं काय राहिलं? 14 गुणिला 11 गुणिला 21. बरोबर? 14 गुणिला, आता बघा 11ने 11ने भाग द्या. कुठल्या या दोघांना गुणाकार करा. 11 एक 11, 11 दुने 22 आणि 23. बरोबर? आता गुणिला 14. 14 एक 1404, 14 त्रिक 42 आणि 45, 4. 14 दुने 28 आणि 4 32. बरोबर? 3254 रुपये. 3254 रुपये ही आपली काय झाली? ही आपली रास झाली. बरोबर? म्हणून आता आपल्याला काय करायचं? आपल्याला चक्रव्याढ व्याज काढायचं. व्याज बरोबर रास वजा मुद्दल. बघा रास किती आपली? 3254 वजा मुद्दल 2800 रुपये. बरोबर? आपली व्याज आला आपला आता 454 रुपये. बरोबर? व्याज आला आपला 454 रुपये. एक फॉर्म्युला टाकायचा. समजलं? चला आता आपण एक हे झालं फॉर्म्युला टाकून. आता एक शॉर्ट पद्धतीमध्ये बघू. शॉर्ट पद्धत. बरोबर? शॉर्ट मध्ये बघा मुदत किती आपली? 1.5 वर्ष. 1.5 वर्ष मुदत. दर किती आहे? 10%. बरोबर? आणि मुद्दल 2800 रुपये. बरोबर? आता बघा 2800 चे 10% बघा. पहिल्या वर्षी ते 280. बरोबर? पण दुसऱ्या वर्षी किती येईल? ते 140, कारण ते निमपट होते. समजतंय? नंतर तिसऱ्या वेळेस याचे 140चे 10% म्हणजे 14. बरोबर? आता यांची बेरीज येईल 400. आता किती बेरीज? 14 14 त्रिक 42, 450, 454. बरोबर? हे बघा 454 रुपये. 14 दसा दसई दर साल दर शेकडा 10% दराने 1 वर्षाचे 2000 रुपयाचे 6 चक्रव्याढ व्याज बघा. बरोबर? आता 6 चक्रव्याढ व्याज कधी असला? प्रश्न कधी 6 चक्रव्याढ व्याजाचा असला तर काय करायचं? दराला काय करायचं? 2 ने भागावे. आणि मुदतीला हे झालं 1, 2 म्हणजे मुदतीला 2 ने गुणावे. ओके? म्हणून आता बघा आपला दर किती आहे? दर बरोबर 10%. तर आपला जो दर होईल तो 5% होईल. बरोबर? आणि जी मुदत आहे आपली, मुदत किती आहे? 1 वर्ष. मुदत 1 वर्ष. 2 ने गुणावे म्हणजे किती येईल ते? 2. समजलं? बरोबर. आणि आपली मुद्दल किती आहे? 2000 रुपये. आता बघ, आता पहिल्या वर्षी मुदत किती? 2 वर्ष म्हणून आता बघा पहिले वर्ष आणि दुसरे वर्ष. बरोबर? कारण 2 वर्ष झाले. बरोबर? आता बघा 2000चे 5% म्हणजे किती होईल? 100. बघा
2000चे 5% बरोबर 100, बरोबर. दुसऱ्या वर्षी 5% बरोबर 100, आणि ह्या 100चे 5%, तर ह्या 100चे 5% किती होतील? 5. आता करा बेरीज. 100 अधिक 100 200 आणि 5 205 रुपये. समजलं? जसा जसे 10% दराने 1 वर्षाचे 2000 रुपयाचे 6 माही चक्रवाढ व्याज. 6 माही कधी चक्रवाढ विचारलं तर दर असतो, दर त्याला 2ने भागावे आणि मुदतीला 2ने गुणावे. म्हणजे मुदत डबल करायची आणि जो दर असेल तो निमपट करायचा. म्हणजे दर आता आपला 10% होता, आपण त्याला 5% केला. मुदत आपली 1 वर्ष होती, आपण 2 वर्ष केली आणि आपली मुदत ती 2000 रुपये. पहिल्या वर्षी 2000चे 5% म्हणजे 100 रुपये, दुसऱ्या वर्षी 100 रुपये. नंतर व्याजावर व्याज म्हणजे हे 100चे 5% म्हणजे हे 5 रुपये, म्हणजे हे 100 200 आणि 205 रुपये आपल्याला चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज जे की 6 माही आहे, बरोबर. चला आता पुढचा 5वा प्रश्न बघू. प्रश्न 5वा. 24,000 रुपयाचे पहिल्या वर्षी 2%, दुसऱ्या वर्षी 5%, तिसऱ्या वर्षी 10% चक्रवाढ व्याज घेतल्यास रास काढा, बरोबर. आता बघा, चक्रवाढ व्याज काढायचा एक फॉर्म्युला आहे जो आपण पहिले सांगितला की बघा, P ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू N म्हणजे वर्ष, बरोबर. आता बघा, जे असेल ते मुद्दल आपले 24,000 ब्रॅकेट 1 प्लस पहिल्या वर्षी 2%, बरोबर, प्लस रेस टू 1 पहिल्या वर्षी, बरोबर. दुसऱ्या वर्षी आता बघा, दुसऱ्या वर्षी किती? 1 प्लस दुसऱ्या वर्षी 5% 1 वर्षासाठी, बरोबर. तिसऱ्या वर्षी 1 प्लस तिसऱ्या वर्षी 10% म्हणजे 10/100, बरोबर. आता बघा, 24,000 जशात तसे. आता काय? 50, बरोबर. 50 एक 50 आणि म्हणजे 51/50. 5 एक 5 5 दुने 10, 20 एक 20 आणि 21, बरोबर. 0 0 कॅन्सल. 10 एक 10 आणि 11, 10, बरोबर. आता बघा, भागाला 1 2 3 3 0 1 2 3 0 कॅन्सल. समजलं? बघा, 2 एक 2 12. तर काय राहिलं वर? आता बघा, 12 गुणिला 51 गुणिला 21 गुणिला 11 आणि 5, बरोबर. आता गुणाकार करा. गुणाकार करायचं, गुणाकार करा किंवा डायरेक्ट उत्तर सांगा त्याचं. डायरेक्ट उत्तर आहे त्याचं 28,247.4. 28,247.4 रुपये. ही काय आहे? ही रास आहे, बरोबर. 28,247.4 रुपये ही रास आहे. पण त्यात कधी आपण चक्रवाढ व्याज कधी मुद्दल वजा केली, म्हणजे 24,000 रुपये मुद्दल वजा केली तर 4,247.4 रुपये हे व्याज आहे. आपल्याला त्यांनी विचारलं रास, तर आपली रास आहे 28,247.4 रुपये. समजलं? चला पुढचा प्रश्न बघा. 2 व 4 वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 6,690 व 10,035 रुपये आहे, तर ती रक्कम किती? आता बघा, रक्कम काढायची आपल्याला की ज्या रकमेचं 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज 6,690 व 4 वर्षाचं चक्रवाढ व्याज 10,035. आता बघा, एक शॉर्ट मध्ये सांगतो, एकदम शॉर्ट. बघा, रक्कम कधी काढायची असेल, रक्कम काढायची एकदम बेसिक लक्षात ठेवा, एक्स वर्ग वजा छेद वाय, फक्त एवढं लक्षात ठेवा. आता एक्स वर्ग भागिला वाय काय आहे ते बघा. एक्स वर्ग, आपण एक्स जो आहे ना,
याचं पहिलं व्याज आहे एक्स म्हणजे 6,690, वाय म्हणजे 10,035 ₹1, बरोबर. आता एक्स वर्ग भागिला वाय किंमत टाका. 6,690 वर्ग करण्यापेक्षा आपण डबल मल्टिप्लाय, आणि वाय म्हणजे 10,035, बरोबर. आता यांचा गुणाकार किंवा भागाकार करा, बरोबर का. 5 भाग जाऊ शकतो, बरं का. 5 गुणे 10, 5 7 35, बरोबर. 2007. आता 5 ने बघा, 5 1 5, 5 त्रिक 15, 1, 5 त्रिक 15, 4, 5 48, बरोबर. एवढं करणार कॅल्क्युलेशन तुम्ही करा आणि येणारी जी रक्कम आहे ती कमेंट मध्ये सांगा. ओके, चला. हे जे येणारं उत्तर आहे आपलं, पुढे प्रश्न 7वा. गणेशने काही रक्कम दिलेली नाही. काही रक्कम उधार घेऊन 2 वार्षिक हप्त्यात 24 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे परत केली. जर चक्रवाढ व्याजाचा दर 10% असेल तर उधार घेतलेली रक्कम किती. आता बघा, याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तो कसा, तो फॉर्म्युला असा: 100 गुणिला दिलेला हप्ता, बरोबर, त्याचं स्थानिक 100 अधिक दर, नंतर गुणिला 200 अधिक दर, छेदस्थानी 100 अधिक दर, बरोबर. हा एक फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्यात किमती टाका. आता बघा, 100 जशात तसे गुणिला हप्ता कितीचा आहे, 24 रुपये, छेदस्थानी 100 अधिक दर किती आपला 10, गुणिला 200 अधिक दर किती 10, छेदस्थानी 100 अधिक दर 10, बरोबर. 100 गुणिला 24 म्हणजे 2400, असं लिहू शकतो. 100 अधिक 10 म्हणजे 110, गुणिला 200 अधिक 210 लिहतो, छेदस्थानी 110, बरोबर. आता बघा, 1 0 1 0 कॅन्सल, 1 0 1 0 कॅन्सल, बरोबर. आता काय राहिलं आपलं, आता बघा, 240 छेदस्थानी 11 गुणिला 21 छेदस्थानी 11. याचं जे कॅल्क्युलेशन आहे कमेंट मध्ये सांगा, कमेंट. ओके, चला. कोणत्या चक्रवाढ व्याजाच्या दराने एका रकमेचे 3 वर्षात 8 पट रक्कम होईल. आता बघा, आपल्याला दर विचारलाय. आता बघा, आपला जो टाइम किती आपला 3 वर्ष, बरोबर, आणि पट किती आहे 8 पट, बरोबर. तर दर काढण्यासाठीचा एक फॉर्म्युला आहे. दर काढण्यासाठी फॉर्म्युला दर बरोबर पट रेस टू 1/t म्हणजे 1 याचा घातांक 1/वर्ष म्हणजे त्याची मुदत वजा 1 गुणिला 100% करायचं, बरोबर. एवढा फॉर्म्युला आहे. पटचा 1/t, टी म्हणजे मुदत आहे आपली, मुदत वजा 1, बरोबर, मुदत गुणिला 100. आता बघा, पट किती आपली 8, आता टी किती आहे 1/3 वजा 1
गुणिला 100. बरोबर. आता 8चा 1/3 घात म्हणजे किती? आता हे 2चा तिसरा घात म्हणजे 2चा तिसरा घात म्हणजे 8 येतो. बरोबर. 2चा तिसरा घात म्हणजे 2चा तिसरा घात बघा. 2चा तिसरा घात बघा. 2 गुणिला 2 गुणिला 2 हे बेदून 4 दुने 8. बरोबर. 8 म्हणजे 1/3 म्हणजे 2 लिहू शकतो वजा 1 आणि गुणिला 100. 2 वजा 1 म्हणजे 1 गुणिला 100 बरोबर 100. किती? 100% दराने. 100% दर. समजलं? हा होता आपला 8वा आणि शेवटचा प्रश्न. चला, 2 प्रश्नांचे उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा.